सुरू करूयात प्रभूच्या. ओके. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्क्रीन दिसते ना सर्वांना? हो प्रभूजी, दिसती स्क्रीन. ठीक आहे. तर आज आपण तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे तर तुकाराम महाराजांच्या या अभंगामध्ये आजच्या तुकाराम महाराज सर्वच अभंग हे तत्वज्ञान नाहीयेत. त्यामध्ये लीला आहेत, त्यांचा भाव आहे आणि उपदेश आहे आणि तत्वज्ञान असे वेगवेगळे अभंग आहेत. तर मागच्या वेळेस जो अभंग आपण पाहिला तर तो तत्वज्ञानावरच आधारित होता. पण आत्ताचा जो अभंग आहे तो आज आपण हा भावावर अंतरीचा भाव तुकाराम महाराजांचा अंतरीचा जो भाव आहे आणि त्यांनी जो गोपींचा भाव व्यक्त केलेला आहे तर तो भाव आपण पाहणार आहोत. अभंग असा आहे. गाई गोपाल यमुनेचे तटी येती पानया मिळून जग जेठी चेंडू चौगुना खेळती वालवंटी चला चला म्हणती पाहू दृष्टीओ ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी चित्त विवल देखावया हरी चित्त विवल देखावया हरी मिस पाण्याचे करतील घरी मिस पाण्याचे करतील घरी बाळा सोला मिळून परस्परी हो बाळा सोला मिळून परस्परी हो चिरे चोळिया त्या धोता विसरती चिरे चोलिया त्या धुता विसरती उर्दव लक्ष लागले कृष्ण मूर्ती उर्दव लक्ष लागले कृष्ण मूर्ती कोणा नाठवे कोण कुलयाती कोणा नाठवे कोण कुलयाती झाली तटस्थ सकल नेत्र पाहती हो झाली तटस्थ सकल नेत्र पाहती हो दंत धावनाचा का माझी हात दंत धावनाचा मुखा माझी हात वादे वाजविती नायके जनमात वादे वाजविती नायके जनमात करी श्रवण कृष्ण वेणुगीत करी श्रवण वेणुगीत स्वामी तुकयाचा पुरविल मनोरथ स्वामी तुकयाचा पुरविल मनोरथ. तर हा अभंग जो आहे तर या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी त्या गोपींचा भाव व्यक्त करताना काही लीला काही प्रसंग याचं वर्णन केलेलं आहे. तर आपण एका एका ओळीनं या प्रसंगाचं वर्णन पाहू आणि त्यामध्ये आपला भाव कसा आपल्याला टाकता येईल ते पाहू आपण. तर या अभंगामध्ये
जे वर्णन आहे तर ते सामान्यतः ग्रामीण भागातील आहे. जर आपण परमपूज्य राधा गोविंद महाराज म्हणतात, जर भागवत समजून घ्यायचं असेल, भगवंताच्या लीला समजून घ्यायच्या असतील, तर आपल्याला ग्रामीण भागात राहायला पाहिजे काही दिवस. कारण की भगवंतांनी ज्या सर्व लीला केल्या आहेत, त्या ग्रामीण भागातच केलेल्या आहेत. तर प्रसंग हा गोपी आपल्या घरातील कामं करण्यासाठी यमुनेवर जात आहेत. तर सामान्यतः पूर्वी पाण्याचा म्हणजे घरातील सर्व काही म्हणजे मुख्यतः जास्तीत जास्त कामे हे पाण्यावर अवलंबून असतात आणि ते सर्व कामे करण्यासाठी ज्या स्त्री आहेत किंवा पुरुष आहेत हे नदीवर जायचे. आणि हा प्रसंग जो आहे यमुना तीरचा आहे. म्हणून इथं या अभंगाच्या पहिल्या ओळीमध्ये गाई गोपाल यमुनेचे तटी येती पानिया मिळून जगजेठी. जगजेठी हे भगवंताचं नाव आहे. जग जेठी ज्येष्ठे जगात श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ परमेश्वर. परमेश्वराला जगजेठी म्हटलेलं आहे भगवंताला. गाय आणि गोपाळ हे यमुनेच्या तटी यमुनेच्या किनाऱ्यावर कशाला येतात ते येती पानिया मिळून जगजेठी. जगजेठी म्हणजे कृष्णाला मिळून कृष्णासोबत ते पाण्यासाठी तिथे येतात. आणि तिथं आल्यानंतर ते काय करतात, चेंडू चौगुना खेळती वालवंटी. तर वाळवंट जे आहे तर इथे पंढरपुरामध्ये पण खेळवांडियाला वाळवंटी देवा हा अभंग आपण ऐकला असेल. तर ज्या पूर्वी जिथे जिथे गावं वसलेली असायची, तिथे ते नदीचं मोठं पात्र असायचं आणि त्या पात्राचा मोठा भाग हा वाळवंट असायचा. म्हणजे वाळूमध्ये वाळवंट म्हणजे बारीक अशी वाळू तिच्यामध्ये खेळलं पडलं तरी काही होत नाही आणि स्वच्छ अंगाला लागत नाही. तसा चला चला म्हणती पाहू दृष्टी हो. जगजेठी म्हणजे कृष्णाला दृष्टीने तिथे पाहू आणि तिथे खेळ खेळू यासाठी चला त्या वाळवंटावर असं इथले गोप बालक आणि त्या गोकुळवासी म्हणतायत. आणि मग इथे आल्यानंतर हा जो जगजेठी आहे त्याला पाहण्यासाठी कसे आतुर आहेत. आणि मग तिथे कोण आलेलं आहे तर तिथे नुसते अ, भगवान श्रीकृष्णच नाहीयेत. तर गोप बालक आहेत, गायी आहेत, वासरे आहेत आणि विशेष म्हणजे या गोपी आहेत. तर या गोपी ज्या आहेत, ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी, चित्त विवल देखावया हारी. तर त्यांचं चित्त विवळ झालेलं आहे. माणूस कुठलाही मनुष्य असतात त्याची आतुरता जेवढी वाढली तो विवळ होतो, विवश होतो. तर इथे एक ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी. तर मग तुकाराम महाराज मनानं म्हणतायत की नाही ते भागवताचं वचन म्हणतायत. गोप्या कामात भयात कंसो द्वेषाचे दादयो नृपा संबंधात वृष्णये स्नेहात इयं भक्ता वयम इभो. तर या श्रीमद भागवताच्या 7व्या स्कंदातील पहिला अध्याय आणि 31व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे गोप्या कामात. म्हणून इथं ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी. तर गोपीनं भगवंताच्या ठिकाणी जो भाव ठेवला, तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की भाव ईश्व आहे आणि कामभावात जार भावामध्ये परकीय रसामध्ये जो गोपींना तिथे भाव ठेवला तो भाव इथे आहे. कंस जो भयामध्ये भयामध्ये कंसांनी भाव ठेवला. भीती होती कंसाच्या मनात. पण चिंतन भगवंताचं होतं आणि चेद शिशुपाल दंतवक्र हे चेदी नरेशाचे पुत्र होते म्हणून चेद चेद देशाचे म्हणून चेदादय म्हटले नरपहा. राजा नरप म्हणजे. तर यांनी द्वेषापोटी भगवंताचं चिंतन केलं. संबंधात वृष्णये वृष्णीवंश जे आहेत ते संबंध होता त्यांचा. त्या वंशामध्ये भगवंत स्नेहात यम तर स्नेहामध्ये युधिष्ठिर
आणि असा संबंध भगवंताशी स्थापित करून त्यांनी भगवंताचं चिंतन सतत केलं, भगवंताचं प्रेम प्राप्त केलं, भगवद्धाम प्राप्त केला. त्यासाठी इथे ऐसा गोपिका त्या कामातुरा नारी. तर ह्या गोपीचा भाव इथे व्यक्त केलाय. तर ह्या कशा येत आहेत? मिस पानियाचे करतील दगरी, मिस पानियाचे करतील घरी. आता ह्या गोपी ज्या आहेत, काही कुमारिका आहेत, काही कोणाच्या सुना आहेत आणि मग ह्या ज्या गोपी आहेत, कन्या आहेत, कुमारिका आहेत, काही सुना आहेत. मग त्यांना कृष्णाला तर त्यांचं चित्त कृष्णाच्या ठिकाणी रमलेलं आहे, व्याकुळ झालेलं आहे. त्याला पाहण्यासाठी देखया हरी. हरीला पाहण्यासाठी ते येत आहेत. त्या कृष्णाला पाहण्यासाठी येत आहेत. तर मग त्या मिश करतायत, निमित्त करतायत, कारण दाखवतायत. काय? पाणी याचे करीतील घरी. घरी सांगतायत की पाणी संपलं. आणि पूर्वी पाण्याचा सोर्स एकच होता, ते म्हणजे यमुना. आणि मग नदीवर त्या पाण्यासाठी येतात आणि कशा येतायत? पूर्वी एकटी स्त्री जायला घरचे काय म्हणतील म्हणून 12-16 मिळूनी परस्परी ओ 12-16 मिळूनी परस्परी. परस्परमध्ये चर्चा करतात. आपल्या सासू-सुना किंवा आपले आई-वडील आपल्याला जाऊ देत नाहीत. मग काय केलं पाहिजे आपण? तर आपण सर्व मिळून गेल्या पाहिजे. म्हणून त्या आपल्या सर्व मिळून पाण्याच्या निमिषाने या यमुनेच्या ठिकाणी ते येत आहेत. आणि म्हणून एक प्रसंग आठवतोय, म्हणजे तो तुम्हाला किती भावेल किंवा आपल्या इस्कॉनच्या तत्वज्ञानात किती बसेल हे माहीत नाही. परंतु हा गोकुळातील, वृंदावनातील, व्रजातील भाव आहे. तर एकदा एका कवीला विचारलं, "अहो, तुमच्या प्रत्येक कवितेमध्ये तुम्ही सुरेख असं भगवंताच्या लीलांचं, भगवंताचं गुणगान केलेलं आहे. हं, तर तुमचं भगवंतावर किती प्रेम आहे." त्यावेळेस हा कवी म्हणतो, "गोपियों की एक एक आँसुओं के बूंद में लाख लाख बह गए कवी." म्हणजे गोपींच्या जे गोपीचं प्रेम आहे, त्यांच्या अश्रूंचा जो एक थेंब आहे, त्याच्यामध्ये माझ्यासारखे लाख लाख कवी वाहून जातील. ते त्या गोपींचं प्रेम आहे. आमचं ते प्रेम काय? असं तो कवी म्हणतो. त्याचा तो नम्र भाव आहे. आणि मग तो गोपीचं जे प्रेम आहे ते व्यक्त करताना तो सांगतो, की या गोपीचं प्रेम कसं होतं? तर ते काही प्रेम हे काही सांगता येत नाही. आपण त्या ज्यावर आपलं प्रेम आहे, त्या व्यक्तीपासून किती दूर आहोत, हे सांगता येतं का? हेही सांगता येत नाही. किती प्रेम आहे, हेही सांगता येत. आपण एखाद्या व्यक्तीपासून 50 किलोमीटर, 40 किलोमीटर दूर आहोत, हे सांगता येईल. पण प्रेमात तसं काही सांगता येत नाही. हा चित्ता-चित्ती भाव. एकमेकाचं चित्त, एकमेकाचा तो भाव आहे चित्ताचा, ते प्रेम आहे. तर मग ह्या उत्कट प्रेमाची भाषा किंवा उत्कट प्रेमाचं उदाहरण, अतिउत्कट प्रेमाचं उदाहरण गोपी आहेत. आणि त्या गोपीचं प्रेम व्यक्त करताना हा जो कवी आहे, तो म्हणतो, की प्रसंग असा आहे, की ह्या गोपी पाण्याला जाताना आता तुम्ही पाहिल्याच. तर त्या काय करतात, की सकाळपासून संध्याकाळपर्यंत निमित्त काय करतायत, घरातलं पाणी संपलं आणि ह्या ज्यावेळेस काही गोपी यमुनेवरून घरी पाणी घेऊन येत आहेत आणि काही गोपी घरून यमुनेला पाणी घेऊन जात आहेत आणि मध्ये आपापसात भेटी झाल्या अर्ध्या रस्त्यात, की मग त्या चर्चा करतायत कृष्णाच्या सौंदर्याविषयी, कृष्णाच्या लीलाविषयी, कृष्णाच्या खेळण्याविषयी. आणि चर्चा केल्यानंतर ज्या गोपींचे घडे, ज्या गोपींच्या घागरी पाण्याने भरलेल्या आहेत, त्या गोपी परत यमुनेकडे जातात आणि ज्या गोपीच्या घागरी रिकाम्या आहेत, त्या परत घराकडे जातात. असा त्यांना त्यांचं चित्त किंवा त्यांचं भान जाग्यावर नसतं. आणि मग त्यांना सासू किंवा घरातील व्यक्ती रागावल्या, ते परत त्या तिकडे जातात आणि असं दिवसभर चालू असतं. मग दिवसभर या गोपी ज्यावेळेस पाणी आणून ठेवतात, की सायंकाळ व्हायला येते. पूर्वी तुम्हाला जर खेड्यामध्ये तुम्ही राहिला असाल, प्रसंग आठवत असतील,
तर धुणे धुवायला पण तिकडे जावं लागायचं नदीवर. तर मग हे प्रसंग असा आहे, की पूर्वी काही माचीसचा शोध लागलेला नव्हता आणि विद्युत तर मुळीच नव्हती. मग काय? तर मग चुलीमध्ये जो निखारे असायचे, तेच निखारे दिवसेंदिवस परत पुढे-पुढे चालवले जायचे. स्वयंपाक झाल्यानंतर चूल विझवली नाही जायची. ती तशीच ठेवली जायची आणि सकाळी परत काढल्यानंतर त्यामध्ये ते निखारे निघायचे आणि जर संपले असेल तर शेजाऱ्याकडे जायचे. कोणाकडे तरी ते असायचा म्हणून एकमेकाच्या घरून विस्तव किंवा दिवा पेटवून आणला जायचा. मग असाच दिवस जातो त्या गोपींचा आणि गोपींचा दिवस गेल्यानंतर ही जी गोपी आहे एक, तर ती म्हणते, "सासूबाई, घरात आता दिवे लावायची आणि चूल पेटवायची वेळ झालेली आहे. मी तर चूल पेटवू का?" तर त्यावेळेस आता शेतात गेलेली गडी माणसं, पुरुष मंडळी येतील. त्यांच्यासाठी स्वयंपाक करावा लागेल. म्हणून ही जी गोपी आहे, नंतर ठेवू आपण. ही जी गोपी काय करणार आहे, तर आता चूल पेटवणार आहे. तर मग ही गवळण काय करते ही गोपी, तर त्या आपल्या सासूला विचारते, की "मी शेजाऱ्याकडून जाऊन दिवा पेटवून आणू का?" आणि मग तिला एकदाच त्या कृष्णाला पाहायचं असतं. आणि एकदाच पाहायचं असतं. आता 4 वाजत आलेले तर घरकामाची वेळ झालेली आहे आणि दिवसभर तिनं एकच केलेलं आहे. जाताना यमुनेवर ती म्हणायची, "आत्ता पाहिलं, एकदा कृष्णाला पाहणार, परत येणार नाही." असं करून दिवस निघून गेलेला आहे. तरी शेवटी अंधार पडत असताना तिच्या मनात कृष्णाला पाहण्याची, हं, कृष्णाला अ, कृष्णाशी चित्त कृष्णाचं मुख न्याहाळण्याची एकदाच म्हणून ती काही त्याची आतुरता संपलेली नसते आणि ती जाते गोपी आणि ती गोपी गेल्यानंतर ती गोपी काय करते, त्या यशोदेकडे जाते. कारण का? तर तिला कृष्णाला एकदाच पाहायचं असतं. तिच्या हातात दिवा असतो. तो दिवा घेऊन ती जाते आणि यशोदेच्या अंगणात एक तुळशी वृंदावन असतं. त्यावर पंती ठेवलेली असते. तो दिवा जळत असतो आणि ह्या गोपीचं चित्त केवळ त्या कृष्णामध्ये असतं. मध्ये घरामध्ये यशोदा मांडीवर त्या बाळकृष्णाला घेऊन बसलेली असते. सायंकाळची वेळ आहे. अंधार पडलेला आहे आणि ती गोपी जाऊन दिवा पेटवून आणणार असते घरात तिच्या घरी दिवा पेटवण्यासाठी किंवा चूल पेटवण्यासाठी. पण ती ज्यावेळेस जाते, तर तिचं चित्त त्या पूर्ण कृष्णाकडे आणि कृष्णाकडे चित्त आहे. पण तिचं जे ते दिवा पेटवण्यासाठी गेल्यामुळे तिनं त्या तुळशीवर पूर्वी अंगणात तुळशी असायची. तुळशी वृंदावन ज्याला म्हणायचे मराठीमध्ये आणि त्यावर दिवा रोज लावला जायचा आणि मग या या गोपीनं जो नेलेला त्याच्या हातातला दिवा आहे, तर ती काय तिनं तो दिवा आहे, तो दिवा त्या या तुळशी वृंदावनावर ठेवलेल्या दिव्याला पेटवण्यासाठी तर पुढे सरसावली. परंतु तिचं चित्त कृष्णाकडे आहे आणि तिने वात त्या दिव्याला पेटवण्याऐवजी आपलं बोटच त्या दिव्यावर धरलेलं आहे. त्या ज्योतीवर तिने स्वतःचं बोट धरलेलं आहे. ते बोट जळतंय. तिला ते भान नाहीये आणि मग ती यशोदामध्ये बसलेली आहे. तर त्या यशोदेला वास येतोय. चामडं जळाल्यासारखा, केस जळाल्यासारखा वास येतोय आणि ती आतून दारात पाहते, अंगणात पाहते, तर ती गोपी दिवा पेटवत असताना दिवा बाजूला आणि आपलं बोट त्या ज्योतीवर धरलेलं आहे आणि मग ही यशोदा ओरडते, "अगे कार्टे, हं, बोट जळतंय की." आणि मग ती गोपी भानावर येते. तर असं त्या गोपींचं प्रेम होतं. तर ते उत्कट प्रेम व्यक्त करताना तुकाराम महाराज या गोपींचा भाव इथे सांगतायत आणि म्हणून पुढच्या ह्याच्यामध्ये त्या ओळीमध्ये ते म्हणतात, की "चिरे चोलिया त्या धुता विसरती, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्ण मूर्ती. कोणा आठवे कोण कुलयाती, कोणा आठवे कोण कुलयाती. झाली
तटस्थ सकळ नेत्रपाती हो झाली, तटस्थ सकळ नेत्रपाती हो. तर यामध्ये सांगितलंय की त्या गोपी आता अशा ज्यांचं चित्त झालेलं आहे, ज्या गोपींना ध्येयभानही नाहीये, हं, तर अशा त्या गोपी त्या यमुनेला गेल्यावर चिरे चोलिया त्या धुता विसरती. चिरघाट यमुनेला तुम्ही मथुरेला, वृंदावनला गेल्यानंतर तुम्ही चिरघाट पाहिलात. चिरहरण हे शब्द ऐकला. चिर म्हणजे वस्त्र. चिरे चोलिया, चोली आणि साडी, यात ये धुता त्या विसरती. त्या गेल्यात कशाला? पूर्वी तुम्हाला सांगितलं, की पाणी आणायला जावं लागायचं. तर काही गोपी जायच्या ना अर्ध्यातून बोलून त्या रिकाम्याच घागरी घेऊन यायच्या. तशा वस्त्र धुवायला त्या जायच्या. हं. साडी, चोळी वगैरे इतर वस्त्रे धुण्यासाठी त्या यमुन्यावर जायच्या. परंतु त्या काय करायच्या? ते विसरून यायच्या. चिरे चोळिया त्या धुता विसरती, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती. पहिल्यांदाच पहिल्याच ओळीमध्ये पाहिलं, जगजेठी जो कृष्ण त्या यमुनेच्या तीरी खेळतोय, त्याच्या ठिकाणीच त्यांचं लक्ष लागलेलं आहे. म्हणून त्या कपडे धुवायचंच विसरून तशाच येत आहेत असं सांगितलेलं आहे. कोणा ना आठवे कुण कुलयाती. तर इथे तुकाराम महाराजांना प्राचीन नाही तर अर्वाचीन काळातील थोडा भाव इथे व्यक्त केलेला आहे. तर कोणा ना आठवे कोण कुलयाती. पूर्वी अ, या नदीच्या पात्रामध्ये जसे 4 वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, त्यानुसार घाट होते. वेगवेगळे घाट असायचे. त्या वर्णाचे लोक त्या घाटावर जाऊन आपलं क्रियाकलाप करायचे. तर मग इथे कोणा न आठवे कोण कुळयाती. या कवलनी ते काहीच बघायच्या नाही. या गोपी ते काहीच बघायच्या नाही, की आपला कोणता आहे. त्या सर्व काही विसरून जायच्या आणि त्यांचं चित्त केवळ त्या कृष्णमूर्तीकडे, त्या कृष्णाकडे असायचं. झाली तटस्थ सकळ नेत्रपाती आणि त्यांच्या पापण्या पण लवायच्या नाही. इतक्या आपण पाहतो, की ब्रह्मदेवाला कधी-कधी गोपी दोष देतात, की तुम्ही अशा कशा पापण्या बनवल्या, की आम्हाला कृष्णाला तटस्थ पाहता येत नाही. इथे सांगितले तटस्थ सकळ नेत्रपाती हो. त्यांचे नेत्रच्या जे पात्या आहेत, पापण्या आहेत त्या लवायच्या नाही, असं यामध्ये सांगितलेलं आहे. आणि पुढच्या ओळीमध्ये तुकाराम महाराज व्यक्त करतायत, दंत धावनाचा मुखा माझी हात, वाते वाजती नायके जन्मात, करी श्रवण कृष्ण वेणुगीत, स्वामी तुकयाचा पुरविल मनोरथ. तर स्वामी तुकियाचा पुरविल मनोरथ म्हणजे तुमच्या मनाच्या सर्व इच्छा स्वामी, स्वामी म्हणजे इथे कृष्णाला म्हटलेलं आहे, भगवंताला म्हटलेलं आहे. तर भगवंत सर्व मनोकामना पूर्ण करतील, हं, असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. परंतु या ज्या गोपी आहेत, दंत धावनाचा मुखा माझी हात. सकाळी सकाळी उठल्यानंतर दंत धावन, दात घासत असताना वाद्य वाजविती आई ना ऐके जन्मात. तर या अभंगामध्ये सुरुवातीला जे आपण पाहिलं, की जगजेठी म्हणजे जगात श्रेष्ठ किंवा जगन्पिता या शब्दाचा अर्थ आहे. आणि जन्मात जगाची माता, त्वमेव माता पिताच त्वमेव, त्वमेव बंधू सखा तुम्ही. तर तुम्ही माता आणि पिता दोन्ही भगवंतच आहेत. तर जे जगाची माता आहेत, वाद्य वाजविती नायके जन्म, ते त्यांचं वाद्य त्यांनी वाजवलं म्हणजे बासरी वाजवली. वेणू इथं लिहिले बघा. करी श्रवणा कृष्ण वेणू गीत. तर ते वेणू वाजवला, की या एवढ्या वेड्या व्हायच्या त्या गोपी. तर ते दंत धावन करत असताना, आपल्या भाषेत ब्रश करत असताना तो ब्रश तसाच हातात घेऊन ते त्या यमुनेच्या तीरी कृष्णाचा वेणू ऐकण्यासाठी यायच्या. अशा प्रकारे तुकाराम महाराज आपला भाव आणि त्या गोपींचा भाव इथे व्यक्त करतायत.
म्हणून भगवंत हे भावाचे भुकेले आहेत. भाव प्रकट झाला पाहिजे. तर चित्ताचित्ती भाव, भाव जर नसेल किंवा जर आपण समरस होता नसं आलं, आपल्या त्या रसात रस मिळाला नसेल, समरस नाही झालो आपण, तर आपल्याला भक्ती कळत नाही किंवा भगवंताशी नातं जुळत नाही असं म्हणतात. म्हणून नुसत्या तत्वज्ञानाने भगवंताशी नातं जोडता येत नाही. मोठमोठे तत्वज्ञानी स्कॉलर आहेत, परंतु ते भगवंताचा भाव, भगवंताच्या लीला समजू शकत नाहीत. त्याला तर्कानं जोडतात ते. म्हणून तुकाराम महाराजांनी इथे त्यांचं भावविश्व व्यक्त करत असताना गोपींचा भाव सांगितलेला आहे. हरे कृष्ण. 2 मिनिट आहेत. काही प्रश्न असेल तर विचारू शकता तुम्ही. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता अनम्यूट करून. म्हणजे प्रश्न तर नाहीये वाटत. कोणाला हरे प्रश्न कृष्ण नाही. प्रभुजी. हरे काहीतरी कृष्ण. आहे हो. हा विचारा. ऍक्च्युली प्रश्न विचारू का नको हा प्रश्न मी स्वतःला विचारत होते. थोडासा विचित्र प्रश्न आहे. हा असू द्या ना. तर चुकीचा असेल तर माफ करा मला. हा तुम्ही आता बोललात ना की ज्यावेळेस गोपिका घाटावरती जायच्या म्हणजे त्यांची कामं असतील काय करायला, हा. आंघोळ म्हणा किंवा वस्त्र धुण्यासाठी म्हणा, तर त्यावेळेस असे वेगळे वेगळे घाट तुम्ही बोललात की हो हो. वर्णाश्रम धर्माप्रमाणे प्रत्येकाचे वेगळे वेगळे घाट होते. तर ही गोष्ट कशी समजून घ्यायची? मग हा भेदभाव म्हणजे भेदभाव असं नाही म्हणते मी, पण पण हे जे स्ट्रॅटिफिकेशन आहे म्हणजे हे प्रत्येकाला जे वेगळं वेगळं मानलेलं आहे ते कसं काय समजून घ्यायचं त्या काळात पण? आणि हा त्या काळात नाही, या काळात पण आहे ना. या काळामध्ये क्लास 1, क्लास 2, क्लास 4 आणि क्लास 3 असं जे असतात. हा, तर तुम्ही आर्मीमध्ये गेलात तर तिथं काय लिहिलं असतं, ऑफिसर्स मेस. सगळेच आर्मीमध्ये काम करतात, मग त्या ऑफिसरसाठी का वेगळ्या मेस? आणि आपल्या जर इस्कॉनमध्ये आलात तर पुजारी डिपार्टमेंट, जे ब्राह्मण आहेत, ज्यांना ब्राह्मण दीक्षा झाली, तेच त्या भगवंताची वर्शिप करू शकतात. सगळे एकामध्ये जाऊ शकत नाहीत. तसं आहे की सगळेच कलेक्टर नाही होऊ शकत. तर तसं त्या घाटावर काही लोकांना सकाळी-सकाळी लवकर जावं लागायचं आणि गावातील जे मंदिर आहेत, त्या मंदिराची पूजा-अर्चा त्यांच्याकडे दिलेली असायची. म्हणून त्यांना जे पाणी लागायचं, हं, तर ते त्यांच्या घाटावर जाऊन त्यांना सहज उपलब्ध व्हावं. जर एकाच घाटावर म्हशी-गायी धुतल्या जात असतील, धुणं धुतलं जात असेल आणि त्याच घाटावरचं तेच पाणी भगवंताला दिलं तर ते योग्य नसायचं. म्हणून त्या असे हे असायचं. कारण की सगळं एकत्र मिक्स होऊ नये म्हणून. आजही ट्रेननं जाताना पण क्लास 1, फर्स्ट एसी, सेकंड एसी, थर्ड एसी आणि जनरल हे केलेलं असतं. ते सोयीनं ते कोणाला तुच्छ, हे वर्ण तर तुच्छ कधीच नेमले जात नाहीत. परंतु ज्याच्या त्याच्या सोयीनुसार, ज्याच्या त्याच्या सुविधेनुसार सुविधा प्राप्त व्हावी म्हणून ते तसे केले जायचे. जर आता स्त्री आणि पुरुष एकत्र स्नान करत असतील तर त्यांना ते करता यायचं नाही. हं. तुम्ही आजच्या आधुनिक म्हणजे या अलीकडच्या काळात, आजच्याही काळात काय, आता आम्ही बस घेऊन जातो खेड्यामध्ये, तर त्यावेळेस तिथे अ, गावाच्या एका बाजूला पुरुषानं स्वच्छच जायचं असतं. आपल्या सकाळी डब्बा घेऊन, बकेट घेऊन जे काय, आणि एका बाजूनं स्त्रिया. तर त्या स्त्रिया बाजूला ज्या बाजूला जातात, त्याच बाजूला कोणीही पुरुष जात नाही. आजही अनेक खेडी अशी आहेत, तिथं टॉयलेटची वगैरे सुविधा नाही. मग आता आपण म्हणू शकणार नाही, की त्या स्त्रियांनी त्या गावाच्या त्या बाजूला का जायचं आणि पुरुषांनी या बाजूला काय जायचं? की ती समाजाला एक रिस्पेक्ट, एक आदर देऊन ती नेमलेली सर्वानुमते ती व्यवस्था होती. ठीक आहे, उत्तर बरोबर असेल तर समजून घ्या. नाहीतर अशी वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था नव्हती त्यावेळेस. वर्ण होते, चातुर्वर्ण, कारण की भगवंतापासून आलेत ना. चातुर्वर्णमय सिस्टम, गुण कर्म विभाग अशा. गुण आणि कर्मानुसार आहे, जन्मानुसार नाही ते. आजही तुम्ही गावात गेलात तर काही
विशिष्ट आजकालच्या काळात जाती समजा, तर त्यांच्याकडे देवपूजेचं गावातल्या देवपूजेचं दिलेलं असतं. एका गावात गेलो होतो, तर त्या गावात पांचाल म्हणजे जे सुताराचं कार्य करणारे लोक आहेत, त्यांनीच गावातल्या सगळ्या देवी-देवताची पूजा करायचं. मग ते पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. मग त्यांनाच ते करावं लागतंय. तिथं ब्राह्मण नाही हे करत, तर तसं आहे ते. गुणकर्मानुसार आहे ते. जी प्रभूजी, हरे कृष्ण. म्हणजे आपण ह्याच्यातून असं समजून घ्यायचंय की थोडक्यात की जरी हे म्हणजे वर्णभेद नाही, पण ते सोयीसाठी आणि त्याच्यामध्ये एकमेकांबद्दल कुठली तिरस्काराची भावना नव्हती. नव्हती. फक्त ती कामं सुरळीत चालावीत म्हणून असं ते वेगळे वेगळे घाट होते असं आहे. वेगळा घाट. हां. हरे कृष्ण प्रभूजी. ठीक आहे. हरे कृष्ण. बघू आपण.